सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 136 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनने तन्वीच्या गाऊनची बॅक साईडची चेन खाली ओढली आणि त्यानं तिला तशीच न राहून पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तन्वी लाजून शहारली. अर्जुन, सोड ना बेबी, बाहेर गेस्ट आहेत. अर्जुन म्हणाला, नाही सोडणार. अर्जुन, प्लीज, तू आधी मला प्रॉमिस कर, आज तरी तू मला स्वीट देशील. आणि ती हसून म्हणाली, ओके बाबा, प्रॉमिस, आता तरी सोड. त्यानं तिला सोडली आणि रात्री ठरल्याप्रमाणे हट्टी अर्जुन सरांनी रोमॅन्टिक मूड बनवत त्यांचं तोंड गोड केलं. मग असेच थोडे दिवस गेले. तन्वीला आता 8वा महिना लागला होता. तिचा चेहरा आता ओढल्यासारखा दिसत होता, थकल्यासारखी दिसत होती. कमरेवर हात ठेवून चालायची. पोटसुद्धा भरपूर दिसत होतं. दोघांनीही आता डिनर केला आणि नेहमीप्रमाणे बाहेर गार्डनमध्ये थोडा वॉक केला दोघांनी. आकाशात चांदणं पडलं होतं, त्यामुळे शांत म्हणावा असा प्रकाश पसरला होता. आणि मग जरा चालून झाल्यावर तो म्हणाला, तनू, बास झालं ना आता, चला झोपूया. ती म्हणाली, ओके चल. त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि सावकाश पायऱ्या चढून वर घरात आणली आणि तिला बेडरूममध्ये बेडवर बसवली आणि म्हणाल, तनू, यू स्लीप बेबी. तन्वी म्हणाली, आणि तू तू काय करणार आहेस? अगं मला थोडं काम आहे, ते करतो आणि येतो ना, मी आहे स्टडीमध्ये. ती म्हणाली, नाही ना अर्जुन, मला झोप नाही लागणार तुझ्याशिवाय. तनू, मी कुठे लांब आहे का? इथंच तर आहे ना, महत्त्वाचं काम आहे ना बच्चा, म्हणून मला जाऊ दे. ती म्हणाली, ओके, मग मीही तुझ्यासोबत बसते स्टडीमध्ये येऊन. तो म्हणाला, आता तू माझ्यासोबत बसून उगीच का जागशील? माझं लक्ष नाही लागणार मग कामात. त्यापेक्षा तू झोप ना, मी आलोच लगेच. ती हट्ट करत म्हणाली, अर्जुन, तू मला प्रॉमिस केलं होतं की तू जितका वेळ घरी असशील तितका वेळ मला देशील. तू तुझं प्रॉमिस तोडतो आहेस ना? तनू, मला माहीत आहे मी तुला प्रॉमिस केलं आहे आणि मला माझं प्रॉमिस आठवतसुद्धा आहे. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्वीट हार्ट, यू नो दॅट व्हेरी वेल. तन्वी म्हणाली, नो, आय डोंट नो, मला ते काही माहीत नाही. अर्जुन पुन्हा तिला समजावत तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, इतका हट्ट करणार आहेस का तू? मग छोटू टायगरसुद्धा हट्टी होईल बरं का. तन्वी म्हणाली, मी हट्ट नाही करत, तुझा छोटू टायगरच हट्ट करायला लावतोय मला. आणि अर्जुनने पत आहे म्हणत गोल गोल डोळे फिरवून मान हलवली आणि ती त्याला फटका देत म्हणाली, अर्जुन, तुला असं वाटतंय का की मी बेबीच्या नावाखाली तुझ्याकडून सगळं करून घेते? आणि अर्जुन म्हणाला, ओ बेबी, नो नो नो, अगं मला फक्त असं वाटत नाही, बिकॉज आय एम व्हेरी शुअर की तू प्रेग्नेंट असल्याचा फायदा घेतेस बेबीचं नाव सांगून. आणि ती गाल फुगवून म्हणाली, हो का, तुला खूपच खात्री आहे ना, मग तसं तर तसं, आता तर मी तुला नाहीच सोडणार. अर्जुन तिला पुन्हा रिक्वेस्ट करत म्हणाला, तनू प्लीज. तन्वी म्हणाली, मग एक काम कर, तू तुझा लॅपटॉप घेऊन बेडवर ये आणि तिथं काम कर. अर्जुन म्हणाला, पुन्हा तेच ना, मग त्यापेक्षा तू स्टडीमध्ये आलेली चालेल ना. ती म्हणाली, पण मला झोप आली आहे, तू ये ना लॅपटॉप घेऊन आणि तुझं काम करत बस, मी झोपते तुझ्या शेजारी. ओके बाबा, असं म्हणून त्यानं लॅपटॉप आणला, मांडी घालून बेडवर बसला आणि तन्वीने त्याच्या मांडीवर तिचं डोकं ठेवलं. त्याचा डावा हात घेतला आणि तिच्या डोक्यावर ठेवायला लावला. अर्जुन हसायला लागला, क्यूट बेबी डॉल, असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर खाली वाकून किस केला आणि डाव्या हातानं तिच्या डोक्यावर हळूवार थोपटत राहिला. उजव्या हातानं लॅपटॉपवर काम सुरू होतं. आता बघता बघता 11:15 झाले. कामाच्या नादात त्याला कळलंच नाही, पण त्याची मांडी आता चांगलीच भरून आली होती. मग त्यानं तिचं डोकं अलगद खाली ठेवलं, लॅपटॉप उचलून बाजूला ठेवला, वॉशरूमला जाऊन आला आणि घड्याळात तोपर्यंत 12 वाजले आणि आज रियाचा बर्थडे होता हे त्याच्या लक्षात होतं. म्हणूनच तर तो जागा राहिला होता. अर्जुनने तिला रात्री 12 वाजता कॉल केला होता. कुणाल आणि रिया झोपले होते, तन्वीसुद्धा झोपली होती. तरीही अर्जुनने कॉल केलाच, तिला स्पेशल फील व्हावं म्हणून. इतक्या रात्री रियाच्या फोनवर कॉल आला म्हणून दोघेही दचकून उठले. रिया म्हणाली, अर्जुन दादा आहे, काय झालं असेल? आणि कुणाल म्हणाला, तन्वी ठीक तर असेल ना, तू उचल बरं फोन. आणि रियाने कसाबसा घाबरत फोन घेतला आणि समोरून अर्जुन हसून म्हणाला, हॅपी बर्थडे टू यू माय डिअर संजना. आणि हे ऐकून कुणाल आणि रिया दोघेही चकित झाले.
आज रियाचा बर्थडे आहे आणि हे कुणाच्याच लक्षात नाही आलं, खुद्द रियाच्या सुद्धा. ती हसून म्हणाली, दादा, अरे तुझ्या लक्षात होतं? तो म्हणाला, ऑफकोर्स, वाय नॉट, मी का विसरेन. दरवर्षी मी हाच दिवस तुझा बर्थडे म्हणून सेलिब्रेट करतो आणि उद्या तुम्ही दोघे घरी या आपल्या, इथे सेलिब्रेशन होईल. ओके, वन्स अगेन हॅपी बर्थडे संजना, गुड नाईट, असं म्हणून त्यानं फोन कट केला. आणि कुणाल म्हणाला, असा कसा गा हा धूमकेतू? याच्या बायकोचा बर्थडे तिने माझ्यासोबत सेलिब्रेट केला होता, तर आकांत तांडव केला होता या धूमकेतूनं. आणि आता कसा फार हक्क गाजवत उद्या तुम्ही दोघे घरी या, इथे सेलिब्रेशन करू असं म्हणतोय. याचं तेवढं सगळं चालतं, हो ना? रिया हसली आणि म्हणाली, फोन लावून सांगता का हे सगळे त्यालाच? आणि कुणाल म्हणाला, ए नको नको. रिया खूप हसली आणि म्हणाली, किती हो घाबरता, तोही माणूसच आहे. कुणाल म्हणाला, माणूस आहे पण साध्या माणसासारखा नाही. डोळे बघितले का त्याचे, सारखे आग उगत असतात आणि चेहरा कडक इस्त्री केल्यासारखा. तरी मी तनूला म्हणत होतो की याच्याशी लग्न करण्याअगोदर 10 वेळा विचार कर, पण तिने नाही ऐकलं माझं. प्रेम करत होती ना, हृदय देऊन टाकलं तिनं पहिल्या नजरेत त्याला. रिया म्हणाली, मला सांगता तनू दिदीची आणि अर्जुन दादाची लव्ह स्टोरी? कुणाल म्हणाला, या लव्ह स्टोरीत जास्त ट्रॅजेडी आहे. किती रडली माझी बहीण या मारक्या बैलामुळे. रिया म्हणाली, असं तुम्हाला वाटतंय? दीदींना त्रास होत असता तर त्या राहिल्या असत्या का तिथं? त्यांना प्रेम दिसतं त्याच्या रागामागचं. कुणाल म्हणाला, तिलाच दिसतं, मला कसं दिसत नाही काय माहीत. रिया म्हणाली, त्यासाठी तुम्हीही त्याच्यावर प्रेम करा. कुणाल म्हणाला, आता करतोय ना प्रयत्न. दोन्हीकडून तो माझ्याच राशीला येऊन बसला आहे. कधी धड नीट बोलत नाही, नीट बघत नाही, का नीट हसत नाही. याचा ना काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही. आताही बघ ना, उद्याचा दिवस मला तुझ्यासोबत सेलिब्रेट करायचा होता ना, तर लगेच फोन करून रात्रीच्या 12 वाजता बुक केलं तुला. रिया म्हणाली, ठीक आहे, मी सांगते त्याला सकाळी की आम्हाला जमणार नाही यायला, चालेल? पुन्हा कुणाल म्हणाला, ए अगं नको, पुन्हा माझ्यावर डूक धरेल सापासारखा. त्यापेक्षा त्याच्या मनात जे आहे तेच होऊ दे. मी हवं तर उद्या सेलिब्रेट करतो तुझ्यासोबत बर्थडे. चला झोपा आता. साल्यानं झोप मोड केली. कुणाल, रिया म्हणाली, अगं सालाच आहे तो माझा. आणि ती हसली आणि दोघेही झोपले. मग सकाळी उठून अर्जुननं तन्वीला सांगितलं की आज कुणाल आणि रिया आपल्याकडे येणार आहेत. ती म्हणाली, का रे, काही खास कारण? अगं आज तिचा बर्थडे आहे. आणि तन्वी खुश होऊन म्हणाली, खरंच? आणि तिने लगेच तिला फोन लावला आणि म्हणाली, थांब अर्जुन, आपण तिला विश करू. तो म्हणाला, मी तिला रात्रीच विश केलं आहे, तू आत्ता कर. अर्जुन, तू रात्री का नाही मला उठवलं? तनू, रात्रीच विश करावंसं काय असतं का गं? मी जागा होतो म्हणून केलं. आणि रात्रीच इन्व्हिटेशनसुद्धा दिलं तुझ्या भावाला आणि तिला. ते येतील, सगळी अरेंजमेंट करायला मी सांगतो. जेवणाचे मेनू तेवढे फायनल कर. मग आता अर्जुनही ऑफिसला गेला. आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तो अतुलला म्हणाला, अतुल, आज तू माझ्या घरी येतोस. आणि अतुल म्हणाला, का सर, काही खास कारण? मॅडमचं डोहाळं जेवण तर झालं, आता तुमचं डोहाळे जेवण आहे की काय? आ अर्जुनने एक जोरात फटका ओढला त्याच्या पाठीत आणि हसून म्हणाला, माझं नाही, आता तुझं डोहाळे जेवण घालतो. यू डॉंकी, सारखी सारखी चेष्टा मस्करी सुचते ना तुला? अतुल पाठ चोळत म्हणाला, जरा हळू मारायचं ना सर, किती जोरात मारलं. पण कारण काय आहे, आज काय स्पेशल का? हो, आज संजनाचा बर्थडे आहे. अर्जुन रियाचा उल्लेख सारखा सारखा संजना संजना असा करत होता आणि जुन्या आठवणी ताज्या करत होता लहानपणीच्या. अतुल म्हणाला, ही संजना कोण? आणि मग अर्जुनने त्याला सगळं समजावून सांगितलं आणि म्हणाला, तू सुद्धा घरी एकटाच असतोस ना, म्हणून ये माझ्या घरी. आणि आज घरी आपले घसेसुद्धा ओले करूया. अतुल हसून म्हणाला, पण मी रात्री परत येतो ना सर. अर्जुन म्हणाला, का रे, तुझी बायको माहेरी आहे ना, मग एक्स गर्लफ्रेंड आहे की काय कोणी घरी? अतुल म्हणाला, सर, माझ्या बायकोने मी किती वाजता येतो जातो यासाठी हेर लावले आहेत आणि मी रात्रभर घरी नाही गेलो ना तर तिचे हेर तिला लगेच कळवतील. मग माझी एक्स नाही तर ती माझं वरचं तिकीट फिक्स करून टाकेल. आणि तुम्ही ओळखता ना मला कॉलेजपासून, मी फक्त दुसऱ्यांचं जुळवून देत होतो.
माझं कधीच कोणासोबत जुळलं नाही. तुमचंसुद्धा जुळवून दिलं असतं, पण तुम्हीच नको म्हणालात. अर्जुन हसून म्हणाला, पण आता जिथे जुळलंय ते टिकवूया. आवर पटपट, आणि मी तुझ्या बायकोला सांगतो फोन करून, ओके? अतुल म्हणाला, मग ठीक आहे, तुमच्यासोबत येतो. दोघेही कामाला लागले. ऑफिस सुटलं आणि एकामागे एक अशा दोघांच्याही गाड्या देसाई मॅन्शनमध्ये आल्या. तर कुणालची गाडी अगोदरच दारात होती. अर्जुन हसून अतुलला म्हणाला, माझा साला नुसता रिकामटेकडा आहे, बिनकामाचा. बघ किती लवकर येऊन बसलाय. आणि अतुल हळूच म्हणाला, आणि संजनाचा नवरा, तो कसा आहे? आणि अर्जुन गप्प बसला. आता त्याला कसं बोलणार? साल्याची चेष्टा करता येत होती, पण बहिणीच्या नवऱ्याची नाही ना. आणि मग अतुल हसून म्हणाला, काय झालं सर, आता का गप्प बसला? आणि संजनाच्या नवऱ्याचा साला खूपच कामाचा आहे की नाही? अर्जुन हसला आणि म्हणाला, शटअप, तू माझ्या बाजूने आहे की त्याच्या? अतुल म्हणाला, मी तर कायम तुमच्याच बाजूने आहे सर. आफ्टर ऑल वी आर हजबंड पाईप, राईट? चला आता. मग आता रिया अर्जुनच्या मिठीत शिरली. त्यानं तिच्या कपाळावर लाडानं किस केला आणि म्हणाला, कधी आलीस? नीट आलीस ना? असं कुणालकडे बघत म्हणाला. तन्वी म्हणाली, अर्जुन, कुणाल हळूहळूच गाडी चालवत असतो, तुझ्यासारखी नाही रॅश ड्रायव्हिंग करत. आणि अर्जुन म्हणाला, रॅश ड्रायव्हिंग करायला वाघाचं काळीज लागतं तन्वी मॅडम. तुमचा भाऊ तर हवा भरलेला वाघ आहे. 2 मिनिटात फुस. तसे सगळे हसायला लागले आणि तन्वी चिडली. कुणालने तिला डोळ्यांनी शांत केली. तन्वी म्हणाली, अर्जुन, तू फ्रेश होऊन ये. अतुल, तू सुद्धा जा. आणि अतुल अर्जुनच्या मागे निघाला. आणि तन्वी म्हणाली, अतुल, इकडे नको, तू वरच्या रूममध्ये जा, तिथे सगळी सोय आहे तुझी. अर्जुन सरांना तर मी फ्रेश करते, असं तन्वी दात ओठ खात बोलली. आणि हे ऐकून अर्जुन सरांची हवा टाईट झाली आणि कसनोसं हसत म्हणाला, तनू, अगं, आय एम जस्ट जोकिंग यार. आणि त्याची ही अवस्था पाहून आता कुणाल खूप मोठ्यानं हसायला लागला आणि म्हणाला, काय झालं बब्बर शेर, आता तुमची हवा फुस झाली का? तन्वी गेली अर्जुनला बेडरूममध्ये घेऊन आणि म्हणाली, असं बोलतात का आपल्या घरी बोलवून? तनू, अगं का सिरियस घेतेस? म्हणालो ना मस्करी करत होतो. ओके बाबा, आय एम सॉरी. ती म्हणाली, इट्स ओके, आता नाही, नंतर बघते तुला. तो म्हणाला, ए नाही गं, आत्ताच काय करायचं ते कर, मग मला भीती वाटत राहते व्हॉट नेक्स्ट याची. ती म्हणाली, फ्रेश होऊन ये अर्जुन, आम्ही वाट बघत आहोत बाहेर. आणि ती गेली. अर्जुन अतुल फ्रेश होऊन आले तोपर्यंत तन्वीनं सगळी तयारी करून ठेवली होती. मग केक कट केला. अर्जुन आणि तन्वीनं रियाला गिफ्ट दिलं. अर्जुन म्हणाला, आणखीन तुझी सगळी गिफ्ट जाताना घेऊन जा बरं का, दरवर्षी मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन ठेवत होतो. आणि हे ऐकून तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अर्जुन किती जास्त प्रेम करतो त्याच्या बहिणीवर हे कळत होतं. मग सगळ्यांचं हसत हसत डिनर चालला होता. अर्जुनने अतुल आणि कुणालला हळूच डोळा मारला आणि त्यांनी आमचं झालं असं म्हणून हात धुतले आणि स्टडीमध्ये जाऊन बसले. आणि अर्जुन पाठीमागून जाताना म्हणाला, कुणाल आणि अतुल आज इथेच राहतील, आम्ही खूप गॉसिप करणार आहे, सो डोंट डिस्टर्ब, ओके? आणि तन्वी म्हणाली, हो अर्जुन सर, कळल्या तुमच्या गॉसिप, जास्त ड्रिंक करू नकोस, गॉट इट? अर्जुन हसून म्हणाला, ओके बेबी, थँक्यू डार्लिंग. आणि तिघेही चिअर्स करून ड्रिंक करत होते. आणि अर्जुननं कुणालला खूप पाजली आणि कुणाल मधला बब्बर शेर जागा झाला. नशेत तो सगळं बरळत होता. साला डफर तो अर्जुन, पिसाळलेला धूमकेतू. तन्वीनं त्याला बरोबर नाव दिले. आता अर्जुन आणि अतुलनं सुद्धा पिली होती, पण त्यांचा तोल नव्हता गेला. आणि अर्जुन हसून म्हणाला, अतुल, या वाघिणीचा भाऊ, नकली वाघाला तर दारूसुद्धा झेपत नाही, बघ कसा तोल जाऊन बोलत आहे. अतुल म्हणाला, सर, तो शिव्या देतोय तुम्हाला आणि तुम्ही हसताय? आणि अर्जुन म्हणाला, अरे तो नशेत आहे. आणि 1 मिनिट, त्याची उद्या कशी गंमत करतो बघ. आणि अर्जुननं फोन घेऊन त्याचं सगळं बोलणं रेकॉर्डिंग केलं आणि वेळ आल्यावर वापरायला तसंच फोनमध्ये ठेवलं. इकडे रिया आणि तन्वीसुद्धा खूप गप्पा मारून कंटाळल्या. आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला गेल्या. बऱ्याच उशिरा कुणाल, अतुल आणि अर्जुनसुद्धा रूममध्ये गेले. सकाळी सगळेजण फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आले. रियाचा बर्थडेसुद्धा धूमधडाक्यात साजरा केला होता. मग आता अर्जुननं रियासाठी खास बर्थडे गिफ्ट म्हणून काही प्रॉपर्टीचे पेपर तिच्या नावावर केले. ते पाहून ती म्हणाली, दादा, याची काही गरज नव्हती. अर्जुन म्हणाला, आय नो, बट तो तुझा अधिकार आहे, तो तुला मिळायलाच हवा. आणि हसून कुणालकडे बघत म्हणाला, आणि माझ्या बायकोचा हक्क तिला कधी देताय? म्हणजे कसं, एक हात से दो, एक हात से लो.
कुणाल हसून म्हणाला, जे आहे ते सगळं तुझ्या बायकोचंच आहे आणि हा सालासुद्धा घेऊन टाक त्या प्रॉपर्टीत. आणि दोघेही एकमेकांकडे बघत हसायला लागले. कुणालमध्ये आता हळूहळू फरक पडत होता. रिया त्याला सतत सांगायची की तुम्ही घाबरत जाऊ नका, तुम्ही उगीच दडपण घेता आणि घाबरत राहता. तो हळूहळू बोल्ड होत होता. आणि आता बघता बघता तन्वीला 9 महिने पूर्ण झाले. तिचा जीव आता नखात यायचा. खूप जीवावर यायचं तिच्या. पाऊल उचलायचं सुद्धा. डिलिव्हरीची तारीख तर दिली होती, पण त्याच तारखेला डिलिव्हरी होईल याची काही गॅरंटी नव्हती. आणि अर्जुन म्हणाला, तनू, डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे आपल्याला बिफोर डिलिव्हरी प्रिपरेशन करायला हवं ना. ती म्हणाली, ओके. मग अर्जुन म्हणाला, मग काय काय करायचं सांग ना. ती म्हणाली, बायकोजवळ सारखं बसून राहायचं, तिला खुश ठेवायचं, तिचे लाड करायचे, बास. आता अर्जुन सर तिच्यासाठी सगळं आणू शकत होते, पण ऑफिस सोडून फक्त बसू शकत नव्हते. आणि तिच्याजवळ तर सतत कोणीतरी असणं गरजेचं होतं. आणि तोही प्रॉब्लेम कुणालने सोडवला. त्याला तिची काळजी होतीच की. आणि त्यानं रियालाच तिकडे पाठवली. आणि आता तिला दिलेल्या तारखेच्या 3 दिवस अगोदर तन्वीनं नाश्ता केला. नेहमीप्रमाणे अर्जुननं तिला नाश्ता चारला आणि तो ऑफिसला निघाला. रिया आणि तन्वी तिच्या बेडरूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या आणि अचानक तिच्या पोटात कळा सुरू झाल्या. आता तिला त्या कळा सहन होत नव्हत्या आणि तन्वी ओरडायला लागली. आता रियासुद्धा लहानच होती. मग एक जाणकार मोलकरीण आली आणि म्हणाली, मॅडम, तन्वी मॅडमला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, बहुतेक आज यांची डिलिव्हरी होईल. आणि मग रियाने अर्जुनला कॉल केला तर अर्जुन निम्म्या रस्त्यातच गेला होता. तो पुन्हा खूप वेगात घरी आला. तन्वीला पकडून गाडीत बसवली, पण तन्वी खूप ओरडत होती, विवळत होती, रडत होती. तिची अवस्था अर्जुनला बघवत नव्हती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला आत घेतलं आणि डॉक्टरांनी चेक करून सांगितलं, बाळाचं डोकं मोठं आहे आणि त्याचं वजनही जास्त आहे, त्यामुळे सिझर करावं लागेल, तरच डिलिव्हरी होईल. आणि अर्जुन म्हणाला, काय करायचं ते करा, पण तन्वीला पटकन या त्रासातून मुक्त करा. तन्वीचे आतून येणारे आवाज अर्जुनच्या कानावर पडत होते आणि त्याला खूप वाईट वाटत होतं. त्याचेही डोळे पाण्याने भरलेले होते. आणि डॉक्टरांनी तन्वीला ऑपरेशनसाठी घेतली. अर्जुन खूप चिंतित चेहरा करून बसला होता. थोड्याच वेळात कुणालसुद्धा आला, रियासुद्धा होती आणि एकदाच ऑपरेशन संपलं. डॉक्टर बाहेर आले तसा अर्जुन त्यांच्याजवळ धावत गेला आणि आधी विचारलं, काय झालं? डॉक्टर, तन्वी कशी आहे? असं अर्जुन आणि कुणालनं एकत्रच विचारलं. आणि डॉक्टरांना हसू आलं. ते म्हणाले, तुमच्या दोघांपैकी मिस्टर देसाई कोण आहेत? आणि अर्जुन म्हणाला, मी आहे, तिचा नवरा. आणि डॉक्टर म्हणाले, त्या ठीक आहेत आणि बाळही छान आहे. अँड कॉंग्रॅच्युलेशन, इट्स बेबी बॉय. आणि हे ऐकून अर्जुन खूप खूप खुश झाला आणि धावतच तिच्याकडे गेला.